पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2025 आणि 26 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासह शिरोळ तालुक्यातील देवस्थान, इनाम आणि वक्फ जमिनी कसणारे हजारो शेतकरी केवळ तांत्रिक कारणांमुळे लाभापासून वंचित राहत असल्याचा मुद्दा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला। यावेळी आमदार यड्रावकर यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या संदर्भातील सविस्तर निवेदन सादर केले आहे। निवेदनात म्हटले आहे की कोल्हापूर जिल्ह्यासह शिरोळ तालुक्यातील औरवाड, गौरवाड, राजापूर, राजापूरवाडी, आलास आणि खिद्रापूर या गावांमधील बहुसंख्य जमीन ही देवस्थान, इनाम अथवा वक्फ प्रकारातील आहे। या जमिनी पिढ्यानपिढ्या शेतकरी कसत असले तरी जमिनीच्या 7/12 उतार्यावर देवस्थानचे नाव असल्याने शेतकऱ्यांच्या नावावर मालकी नोंद नाही। मात्र शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नसतानाही या शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच विविध सहकारी संस्थांकडून अनेक वर्षांपासून नियमितपणे पीक कर्ज दिले जात आहे। सध्या सुरू असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरणासह ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे। ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणीसाठी जमीन संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर असणे आवश्यक असल्याने या गावातील हजारो पात्र शेतकरी केवळ तांत्रिक अटींमुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत।